टॉप 9 न्यूज मध्ये आता मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। आज सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळ अडचणीमध्ये संबंध आढळल्यास राजीनामा देण्याचा खुलासा केला होता, तर झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत समोर आलंय। नैतिकतेच्या आधारावरती झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरनं राऊतांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही। पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती, संजय राऊतांचा दावा। त्याच्यामुळे मी त्याचाही खुलासा आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही आणि काय आहे पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती आहे। तर मंत्र्यांचं कार्यालय सील होणं लाजिरवाणी गोष्ट। मंत्री झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालय लाच प्रकरणावरनं राऊतांचा निशाणा। त्याच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात आधी नरहरी झिरवाळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। नरहरी झिरवाळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय एसीबीने सील केलंय, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। भाजपचे आमदार संजय केनेकरांच्या ऑफिसमध्ये पिस्तूल ठेवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। रितेश होळकर असं तरुणाचं नाव। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। फडणवीसांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट। सदिच्छा भेट असल्याची फडणवीसांची माहिती। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती घट्ट असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेतील वादावर राऊतांची प्रतिक्रिया। भाजपला राष्ट्रपती आणि राज्यपाल मुस्लिम चालतात, मात्र परभणीच्या महापौराला विरोध करणं हे भाजपचं ढोंग। सामनात्मक टीका। तर राजकीय घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात। बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मंत्री पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंची उपस्थिती। माय आणि माती हे आमचे व्हॅलेंटाईन, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मी एक दिवस आधी आलो आणि आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे, ते मी व्हॅलेंटाईन डेला या ठिकाणी मला बोलवलं, तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या कारेगाव ग्रामपंचायतीसमोर नोटा उधळल्या। ग्रामपंचायतीसमोर नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसा जिंकला माणूस हरला असा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवरती सवाल उपस्थित केले गेले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता समोर आलेल्या या व्हिडिओमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहयोग सोसायटीत जनता दरबार। अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीत जनता दरबार घ्यायचे। नागरिकांची इथे मोठी गर्दी। दादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारांकडून दादांची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न। तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत कारखान्याची पहिली बैठक। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल। प्रमुख नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागले। गोकुळ ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव जमा करावेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना। शरद पवारांना डिस्चार्ज मिळाला। पवारांवरती मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते। पवारांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली, प्रकृती चांगली आहे। एकनाथ खडसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस। आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। खडसे महायुतीत आले तर महायुतीचं काय होईल देव जाणे, पाटलांचं वक्तव्य। तर चंद्रकांत पाटील 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन राजकारणाविषयी भूमिका स्पष्ट करणार। एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे, गुंडच माणूस आहे। एक गुन्हा काय, अनेक गुन्हे। काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे, आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात, एवढं पण त्या लोकांना भान नाही। अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपल्या यंत्रणेवरती विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणांवर? केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सवाल। मोहोळ यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं केलेल्या घातपाताचा दावा फेटाळला। नाशिक हे वाईन कॅपिटल आहे। वाईन उत्पादकांना फटका बसला की द्राक्ष उत्पादकांना फटका बसेल? खासदार राजाभाऊ वाजे यांचं वक्तव्य।